बघायचंय सुरुवातीला बातमी नाशिकमधून सविस्तर आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला अखेर जाग आलेली आहे। नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि त्यानंतर या कामाला सुरुवात झालेली आहे। पवन गेवले आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत। पवन, 5 जणांचा जीव गेला आणि अखेर आता पालिकेला जाग आलेली आहे। एकूणच काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये? नाशिक शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप 6 नागरिकांचा बळी गेल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला आता उशिरानं का होईना जाग आल्याचं बघायला मिळतंय। सध्या नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता रस्त्याची कामे जी आहेत ती स्वतः रविवारच्या दिवशी अधिकारी प्रत्यक्ष ग्राउंडवर असून या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी सलग 2 दिवस नाशिक महापालिका आणि कुंभ प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक बोलवत त्यांना धारेवर धरत त्यांना खडसावल्यानंतर रस्त्याच्या कामांना आपल्याला वेग आल्याचं बघायला मिळतंय। आणि नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आता सकाळच्या सुमारासच अधिकारी जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला रस्त्याची कामं जी आहेत ती सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता आपल्याला या ठिकाणी रस्त्याचे जे कामं आहेत त्यांना कुठेतरी वेग आल्याचं पाहायला मिळतं। मागच्या गेल्या अनेक दिवसांपासून संत गतीने हे कामं सुरू होते आणि पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यासाठी त्रास देखील सुरू होता। मात्र कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी सलग 2 दिवस कुंभ प्राधिकरण असेल त्याचबरोबर नाशिक महापालिका असेल या ठिकाणी बैठका घेतल्या, अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला, कंत्राटदारांना देखील धारेवरती धरलं आणि त्यानंतर अगदीच पवन, त्यामुळे आता पालिकेला अखेर जाग आली असं म्हणायला हरकत नाहीये। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।